सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपले मराठी प्रेक्षक आहेत त्यांना सुरुवातीपासूनची टॅक्स म्हणजे टॅक्स स्लॅब जो आहे कर रचना जी आहे ती समजावून सांगा. जर 4 लाखापर्यंतचं उत्पन्न असेल तर भरावं लागेल, याच्या आधी नव्हतं. मात्र आता 4 ते 12 लाखापर्यंत करमुक्त असणार आहे. 12 लाखाच्या वरती गेलं तर मग 4 लाखांपासून तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. ती नवीन कर रचना कशी असेल, 12 लाखाच्या वरती 15 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर किती टक्के टॅक्स असेल आणि 20 लाख ते 25 लाखाच्या मध्ये जर तुमचं उत्पन्न असणार आहे तर साधारणतः किती टॅक्स लागेल. हां, आता एकंदर तसं पाहिलं तर 7 मोठ्या स्लॅब्स यामध्ये नवीन रेजिममध्ये त्यांनी मेन्शन केल्या आहेत. 0 ते 4% आहे, त्याला काही टॅक्स नाही आहे. 4 ते 8 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर त्यांना 5% टॅक्स भरायला लागेल. 8 ते 12 लाख रुपयाचं उत्पन्न असेल तर त्यांना त्यावर 10% टॅक्स भरायला लागेल. 12 ते 15 लाख रुपयाचं उत्पन्न असेल तर त्यांना 15% टॅक्स भरायला लागेल. 15 ते 20 लाख रुपयाचं उत्पन्न असेल तर त्यांना 20% टॅक्स भरायला लागेल. 20 ते 24 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर त्यांना 25% टॅक्स भरायचा आहे आणि 24 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर त्यांना 30% टॅक्स भरायचा आहे. म्हणजे याच्यात नवीन काही स्लॅब रेट 25% सारखे पण त्यांनी इन्कॉर्पोरेट केले. हा एक नवीन बदल आपल्याला या दृष्टीने आपण लक्षात घेतला पाहिजे. कर चुकवण्यासाठी उत्पन्न जे आहे ते कमी दाखवण्याचे प्रकार यापुढच्या काळामध्ये घडू शकतात का? म्हणजे जे छोटे उद्योजक आहेत 12 लाखाच्या वरती तुम्ही असं म्हणालात की 12 लाखाच्या वरती जर 1 लाख रुपये उत्पन्न वाढलं तर 4 लाखांपासून कर भरावा लागेल 4 लाखांच्या टॅक्स स्लॅबमध्ये. तर मग उत्पन्न लपवण्याची जे काही प्रकार आहेत ते यापुढच्या काळामध्ये होताना पाहायला मिळतील. नाही, याच्यात आता तुम्ही 2 प्रकार करा. पहिला प्रकार आहे तो सॅलरीच्या संदर्भात आहे. सॅलरीच्या लोकांना 12,75,000 रुपयापर्यंत टॅक्स नाही आहे, कारण त्यांना 75,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे. पण इतर लोकांच्या बाबतीत मात्र 12 लाखाची रक्कम आहे, त्यामुळे त्याच्या मनात थोडंसं किलबिश येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ती आता पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे. जे प्रत्येक वेळेला कुठली स्लॅब घेतली आणि 15 लाखाचं जरी घेतलं तरी 15 लाखाच्या वर एक कोणीतरी असणारच. त्यामुळे हा जो रूल त्यांनी जो मांडला आहे हा योग्य पद्धतीने मांडला आहे आणि मध्यमवर्गीयाचा नक्की याच्यातनं फायदा झाला आहे हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो. पाहतोय की नवीन कर प्रणाली जी अस्तित्वात आलेली आहे त्यामध्ये मध्यमवर्गीयाचा फायदा होईल. मात्र 4 लाख ते 12 लाख इथपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कर जे आहे तो भरावा लागणार नाही. मात्र 12 लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न गेलं तर मग मात्र 4 लाखांपासून जो टॅक्स स्लॅब आहे तो त्याला भरावा लागेल अशी प्रतिक्रिया सातबाई सरांनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. तर कर रचनेतले नवीन स्लॅब आपण बघतोय. एकूण 7 स्लॅब सरकारकडून तयार करण्यात आलेले आहेत. 0 ते 4 लाख 0%, 4 ते 8 लाख 5%. तर या सगळ्या स्लॅबमध्ये स्टँडर्ड डिडक्शन हे 75,000 रुपयांचं असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल.